नागपुर की सेमिनरी हिल स्थित बालोद्यान गार्डन की सुविधाओं को लेकर स्थानीय विधायक विकास ठाकरे डिविजनल फॉरेस्ट ऑफिसर से मुलाकात किए। इस दौरान उन्होंने गार्डन में बच्चों के लिए बंद पड़ी टॉय ट्रेन वनबाला को जल्द से जल्द शुरू करने की मांग की। इसके साथ ही विधायक ठाकरे गार्डन परिसर में सुरक्षा के लिए सीसीटीवी कैमरे लगाने और पीने के पानी की सुविधा के लिए फिल्टर मशीन स्थापित करने के विषय पर भी चर्चा की। ही वनबाला ट्रेन जरी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अखत्यारीत या सेमिनरी हिल्स भागामध्ये असेल, परंतु ही ट्रेन चालवण्याचं त्याचं मेंटेनन्स करण्याचं काम हे रेल्वेकडूनच मार्गदर्शन करून करावं लागतं। मला वाटतं की फॉरेस्ट डिपार्टमेंटजवळ याची अशी काही वेगळी यंत्रणा नाही आहे। आणि आत्ताच आम्ही व्यास मॅडमशी बोललो, ज्या या फॉरेस्ट विभागाच्या मुख्य इथल्या, त्यांचं म्हणणं होतं की आम्ही एक त्या जुन्या ट्रेनला बनवून आम्ही कितीही पैसे लावले तर ती नादुरुस्तच होईल, म्हणून ही वनबाला ट्रेन नागपूरकरांच्या मागणीवर नव्याने बनवण्यात यावी यासाठी आम्ही नवीन प्रस्ताव बनवू आणि शासनाकडून पाठपुरावा करून त्याला निधी उपलब्ध करून कशी ती चालू आहे। आणि याच्यासोबतच जापानीज गार्डन आहे आणि फॉरेस्ट विभागाच्या अंतर्गत येत असलेले जे उद्यानं आहे त्यासाठी सुद्धा मॅडमनी सहमती दर्शवली की आणि त्यांना सुद्धा वाटते की माझ्या अखत्यारीत असलेले सगळे उद्यान हे नागपूरकरांसाठी चांगले व्हावे आणि मी त्यासाठी माझ्या कारकिर्दीत काय करू शकेल, माझ्या संकल्पनेनी काय होईल आणि लोकांच्या सहभागाने जनप्रतिनिधींच्या सहभागाने संयुक्तरित्या आम्ही वन विभागाच्या अखत्यारीत असलेले हे जापानीज गार्डन, सेमिनरी हिल्स, वनबाला यासाठी येणाऱ्या दिवसात काम करणार आहोत।